चला परत एकदा स्वागत तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवरती. ओके, काल आपण 5.3 मधले 3 प्रश्न बघितले. टोटल 6 प्रश्न आहेत. व्हिडिओ खूप मोठा होत होता म्हणून आपण त्याचे 2 पार्ट केले. आज आपण राहिलेले 3 प्रश्न कव्हर करणार आहे. ओके, तर सर्वांनी काळजीपूर्वक लक्ष द्या आणि पुस्तक जवळ ठेवा. ओके, कारण प्रश्न आहे, प्रश्नामध्ये उपप्रश्न आहे. तर आपण इथं प्रश्न लिहिला, आणखी याच्यासोबत 3 उपप्रश्न म्हणजे त्याच्या घटना दिलेल्या आहेत. प्रश्न काय म्हणते बघ, चला. अंकाची पुनरावृत्ती न करता, पुनरावृत्ती म्हणजे काय, काल त्याची शिकवलंय मी. रिपिटेशन न करता 0 1 2 3 4 5 या अंकापासून 2 अंकी संख्या तयार केलेल्या आहेत. मग आता केलेल्या आहेत म्हणजे खरंच नाही केलं त्याने, आपल्याला करायचे आहेत. ओके, मग आता कशा करायच्या बघा. नमुना अवकाश यस बरोबर. आता 2 अंकी संख्या तयार करायच्या आहेत, तर आपल्याला काय करायचं आहे बघा. या 0 पासून 0 ची जोड सगळ्याला लागणार आहे, या 1 ची जोड सर्वांना लागणार आहे. इकडे लक्ष द्या रे. बघा, पहिले इथं सांगतो तुम्हाला. बघा, 0 1 2 3 4 आणि 5 एवढे अंक आपल्याकडे आहेत. मला सांगा इथं आपण काय करू. इकडे लक्ष दे रे. या 0 सोबत जर आपण 1 लावला तर मला सांगा 0 1 ही 2 अंकी संख्या बनली का रे. नाही बनली, कारण 0 1 म्हणजे एकच अंक. जर या साईडला असेल तर याची काही व्हॅल्यू नाहीये. अंक इकडे असेल तर त्याची व्हॅल्यू आहे, इकडे त्याची व्हॅल्यू नाही आहे. या गोष्टी महत्वाच्या आहेत. ओके, छोट्या छोट्या गोष्टी गणितामध्ये सर्वात कामाच्या राहतात. तर 0 पासून काही बनणार नाही, एवढं ध्यानात ठेवा. चला मग 1 पासून काय बनेल रे. चला 1 ला सर्वात पहिले आपण 0 जोडू. 1 ला काय जोडू, 0. 1 ला काय जोडू, 1 नाही जोडू शकत आपण, मग 2 जोडू. कारण 1 जर जोडला तर काय होणार आहे, रिपिटेशन होणार आहे. मग 1 ला किती, 3. 1 सोबत 4 आणि 1 सोबत 5. परत 2 सोबत 0, 2 सोबत 1, 2 सोबत 2 येतील का, नाही. मग 3 येतील. 2 सोबत 4, 2 सोबत 5. 3 सोबत 0, 3 सोबत 1, 3 सोबत 2, 3 सोबत 3 येतील का, नाही. 3 सोबत 4, 3 सोबत 5. 4 सोबत 0 येतील. 4 सोबत 1, 4 सोबत 2, 4 सोबत 3, 4 सोबत 4 येतील का, नाही. 4 सोबत 5 इथपर्यंतच घ्यायचं. 4 सोबत 6 नाहीचे त्याच्यामध्ये, याच्यापैकीच बनवायचे आहेत. 5 0, 5 सोबत 1, 5 सोबत 2, 5 सोबत 3, 5 सोबत 4, 5 सोबत 5 तर येतील नाही. म्हणजे हा झाला तुमचा नमुना अवकाश. इथं लिहायचं. चला बघा काय रे. 10 12 13 14 15, 12 13 14 15. नंतर 20 पासून म्हणजे 2 पासून कोणकोणते अंक बनले बघा. 20 21 22 नाही बनणार, कारण 22 रिपीट होते. 23 24 आणि 25. 30 पासून बघा 30 31 32 33 नाही येतील. 34 35. नंतर बघा 30 झालं. 40 41 42 43 44 44 येतील का, नाही. 45 झालं. आता 5 पासून 50 51 52 53 54. ओके, आपण सर्व अंकाची भेट एकदा करून दिली. ओके, म्हणजे हे बनले त्याचे 2 अंकी संख्या. ज्यांना पण याच्यामध्ये अडचण जात आहे त्यांनी बेसिक बघा किंवा कमेंट मध्ये परत विचारा. ओके, मग हा झाला नमुना अवकाश. किती झालाय प्राजक्ता, कर काउंट. गौरी बघ किती आहेत तर. 25 आहेत टोटल. किती आहेत, 25. म्हणजे एन ऑफ यस किती आपला 25. चला एकदा मोजून घेऊ. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25. किती झाला नमुना अवकाश आपला, 25 झाला एन ऑफ यस. आता लक्ष द्या. आता 3 घटना दिलेल्या आहेत. किती घटना दिलेल्या आहेत, 3. त्यातली एक एक घटना बघू आपण. बघा पहिली घटना काय आहे तर, घटना ए साठी अट अशी दिली आहे की तयार झालेली संख्या समसंख्या आहे. काय रे, घटना ए साठी अट
तयार झालेली संख्या समसंख्या मिळणे. समसंख्या मिळणे अशी आहे. आता याच्यामध्ये समसंख्या काढायच्या पटापट कोणकोणत्या आहेत तर चल मनस्वी काढ पटापट कोणकोणत्या संख्या आहेत तर एन ऑफ काय येणार आहे इथं सॉरी आता पहिले आपण लिहू ए काय येणार आहे ए बघा इथलं सम काढा. मी समसंख्येची डेफिनेशन पहिलेच सांगितली ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 2 4 6 8 असं जाणं ठेवा 0 बेग बे बेदून 4 बेदून 6 बेचौक 8 हे अंक एकक स्थानी आले म्हणजे ती समसंख्या. मग कोणकोणते बघा हे बघा हे 10 12 14 20 16 कुठे 24 30 32 34 41 42 45 कसे काय येतील रे 5 नाही पाहिजे आपल्याला 52 आणि 54. चला सांग आता परत एकदा मला 10 42 50 52 आणि 54 एन ऑफ ए मोजा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 किती आहे एन ऑफ ए 13. क्लिअर. चला घ्या स्क्रीनशॉट घ्या लगेच दुसरा प्रश्न बघू. चला घटना सी सॉरी घटना ए झाली. आता घटना बी काय म्हणते घटना बी तयार झालेली संख्या 3 ने भाग जाणारी आहे. तयार झालेली संख्या 3 ने भाग जाणारी आहे किंवा असणे. लक्ष द्या कधी पण असं आलंय की भाग जाणारे किंवा पटीत डायरेक्ट पाडा तयार करायचा. ओके काय करायचा पाडा मग 3च्या पटीत किंवा 3 ने भाग जाणारी म्हणजे काय 3 3 ला भाग जाते 6 ला भाग जाते 9 ला भाग जाते 12 ला 15 ला नंतर 18 ला 21 ला 24 ला 27 ला 30 ला पुढे पण 33 ला जाते. ओके पण यांचं काय म्हणणं आहे बघा तयार झालेली संख्या 3 ने भाग जाणारी असणे. आता एक कसोटी नावाचं चॅप्टर असते जे की मी फ्युचरमध्ये घेणार बेसिक मध्ये. आता 3 ची कसोटी काय म्हणते लक्ष द्या म्हणजे तुम्हाला आणखी सोपी जाणार आहे. जे संख्या दिलेली असते त्या संख्येमध्ये जे अंक आहेत त्यांची बेरीज जे येणार त्या बेरजेला जर 3 ने भाग गेला तर त्या संख्येला 3 ने भाग जातो. जसं की एक्झाम्पल आहे 42. काय आहे रे 42 ची बेरीज करा 4 आणि 2 6 ला भाग जाते 3 न मग हे 42 ला पण जाते. इथं बघा 45 काय आहे रे मग या अंकांची बेरीज करा 4 अधिक 5 किती होतात रे 3च्या पळ्यात 9 येतात का मग भाग जाते. समजलं ट्रिक. फक्त अंकांची बेरीज करायची जे बेरीज येणार जे उत्तर येणार त्याला 3 ने भाग जाते का चेक करायचं म्हणजे ते काय रे 3 ने भाग जाणारी संख्या आहे. चला आता बघा बरं सांगा बघा कोणकोणते आहेत ब्लॅक मध्ये हा 10 ला भाग जाते का 12 ला बघा कोणकोणते येतात बी मध्ये बघा 12 15 21 24 30 3 10 30. ओके नंतर 34 नाही येत 35 पण नाही येत डायरेक्ट 42 34 4 आणि 3 7 7 भाग नाही जात 3 ने 42. नंतर किती रे 50 51 52 हा 52 ला बघा 5 आणि 2 7 नाही जात. ओके नंतर काय डायरेक्ट 54 कारण 5 आणि 4 9 हा 51 ला बघा 5 आणि 1 6 45 घेतलेत ना आपण नाही का राहिले का
45, 51, 54. काही राहिलं का बघा? काही राहिलेलं नाही. ओके, क्लिअर आहे. चला मग एन ऑफ बी किती येणार आहे? 1 2 3 4 5 6 7 8 9. किती आला? 9. चला घ्या स्क्रीनशॉट. चला हे झाली घटना बी. आता घटना सी बघा काय म्हणते. तयार झालेली संख्या 50 पेक्षा मोठी असणे. तयार झालेली संख्या 50 पेक्षा मोठी असणे. मग आता याच्यामध्ये 50 पेक्षा मोठे कोणकोणते ते लिहायचे फक्त. ओके, साधं सिंपल आहे. 50 पेक्षा मोठे कोण कोण आहेत? 51, 52, 53, 54. दुसरं काही आहे का मोठं याच्यापेक्षा? नाही. मग एन ऑफ सी किती आहे? मोजा किती आहे? 4. एकदम साधं सिंपल आहे. चला घ्या पटकन स्क्रीनशॉट. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न बघा काय दिलाय. 3 पुरुष आणि 2 स्त्रिया यांच्यातून दोघांची पर्यावरण समिती बनवायची आहे. आणि समिती कशी बनवतात हे मी बेसिक मध्ये एकदम मस्त सांगितलेलं आहे. तरी एकदा इथं सांगतो बघा. किती पुरुष आहेत रे? 3 पुरुष. म्हणजे M1, M2 आणि M3 हे झाले 3 पुरुष. मॅन फर्स्ट, मॅन सेकंड आणि मॅन थर्ड. आता काय रे 2 स्त्रिया म्हणजे काय रे? W1 आणि W2 म्हणजे वुमन फर्स्ट आणि वुमन सेकंड. आता आपल्याला यांची समिती बनवायची आहे. तर लक्ष द्या. नमुना अवकाश यस बरोबर काय येणार? आता प्रॉपर लक्ष द्या. सगळ्यात पहिला आपण माणसांची पुरुषांची समिती बनवू. जसे की हा पहिला माणूस दुसऱ्याला भेटेल M2. पहिला माणूस तिसऱ्याला भेटेल M3. ओके, आता हा जो दुसरा माणूस आहे हा इथे पहिल्याला भेटणार का? नाही का? ऑर्डर भेटलाय. आता हा कोणाला भेटेल? मग तिसऱ्याला. आता कोणी कोणाला भेटायचं राहिलं का? बघा नाही राहिलं, सर्व एकामेकाला भेटलेत. चला नंतर आता स्त्रियांची समिती बघा. 2च स्त्री आहेत म्हणून एकमेकाला भेटतील. W1 आणि W2. आता काय करायचंय की पुरुष आणि महिलांची समिती बनवायची आहे. मग कशी बनवायची बघा. इथं हा जो पहिला माणूस आहे हा दोन्ही स्त्रियांसोबत एक समिती तयार करणार आहे. एक समिती तयार करणार आहे. म्हणजे काय रे? मॅन फर्स्ट, वुमन फर्स्ट. मॅन फर्स्ट, वुमन सेकंड. सेम दुसरा पण तेच करेल. मॅन फर्स्ट, वुमन फर्स्ट, सॉरी मॅन सेकंड आहे आता. ओके, आणि मॅन सेकंड, वुमन सेकंड. आता थर्ड मॅन पण काय करेल? सेम तेच. पहिल्या स्त्रीला भेटेल. मॅन थर्ड हा पहिल्या स्त्रीला भेटेल आणि मॅन थर्ड हा दुसऱ्या स्त्रीला भेटणार आहे. ओके, क्लिअर? काउंट करा बरं किती झालेत बघा. हा 1 2 3 4 हे इथं नाही, इथं पाहिजे ना. 4 5 6 7 8 9 10. मग यांना बियस किती आला आपला? 10. चला आता याच्यामध्ये घटना बघा काय आहेत. तर घटना ए साठी अट. घटना ए साठी अट बघा काय दिलंय. समितीत कमीत कमी एक स्त्री असावी. समितीत कमीत कमी एक स्त्री असावी अशी आहे. मी याच्या अगोदरच सांगितलंय. कमीत कमी म्हणजे काय? जास्त चालतंय, जास्तीचं चालतंय, जास्त चालतंय. ओके, हा मग चला सांग दिव्या कोणकोणत्या येणार. आता समिती बघा 10 समित्या बनल्या. ओके, आता याच्यामध्ये आपल्याला काय पाहिजे? कमीत कमी एक स्त्री पाहिजे. म्हणजे जास्तीत जास्त 2 पण चालतात, 3 पण चालतात. मग बघा याच्यामध्ये स्त्री आहे का रे? नाही आहे. याच्यामध्ये पण नाही, याच्यामध्ये पण नाही. याच्यामध्ये आहेत 2 चालतात.
याच्यामध्ये पण आहे, बाकी सर्व याच्यामध्ये स्त्री आहे. ओके, म्हणून हे बाकीचे सर्व घ्यायचे. कोणकोणते आहेत बघा, W1 W2, नंतर हे बाकी सर्व मॅन फर्स्ट म्हणजे M1 W1, M2 सॉरी M1च घ्या आणि W2 घ्या. नंतर दुसरा माणूस पहिली स्त्री, दुसरा माणूस दुसरी स्त्री, तिसरा माणूस पहिली स्त्री आणि तिसरा माणूस दुसरी स्त्री. चला मोजा किती आहेत तर एन ऑफ ए किती आहे 7. बघा 1 2 3 4 5 6 7 7 किती झालेत रे 7च झाले. चला घटना बी साठी, घटना बी साठी अट काय आहे. हा घटना बी साठी अट बघा, समितीत एक पुरुष व एक स्त्री असावी. समितीत एक पुरुष व एक स्त्री असावी अशी आहे. चला मग समितीत एक पुरुष आणि एक स्त्री पाहिजे. कोणकोणत्या आहेत प्रेम, इकडे लक्ष द्या. याच्यामध्ये बघ कोणकोणत्या आहेत तर की ज्याच्यामध्ये काय पाहिजेत आपल्याला, फक्त एक स्त्री पाहिजे आणि एक पुरुष पाहिजेत. याच्यामध्ये पुरुषच आहेत दोन्ही पण, याच्यामध्ये दोन्ही पुरुष आहेत, याच्यामध्ये दोन्ही पुरुष आहेत, याच्यामध्ये दोन्ही स्त्री आहेत. पण खालचे सर्व याच्यामध्ये काय आहे, एक स्त्री एक पुरुष. मग खालचे सर्व लिहून घ्यायचे. काय आहे सांगा, पहिला माणूस पहिली बाई, पहिला माणूस दुसरी बाई, दुसरा माणूस पहिली बाई, दुसरा माणूस दुसरी बाई, पहिला माणूस सॉरी तिसरा माणूस पहिली बाई, तिसरा माणूस दुसरी बाई. बाई म्हणजे स्त्री. हा 1 2 3 4 5 6 किती आलेत रे. मग एन ऑफ बी किती आला आपला 6. चला घ्या स्क्रीनशॉट पटकन. चला सी बघा काय म्हणते, समितीत एकही स्त्री नसावी अशी आहे. समितीत एकही स्त्री नसावी म्हणजे एकही स्त्री पाहिजे नाही अशी असावी अशी आहे. कशी अट आहे रे. हा मग घटना सी काय म्हणते, स्त्रीच नाही पाहिजे. मग अशा कोणकोणत्या आहेत बघा, याच्यामध्ये स्त्री नाही, याच्यामध्ये नाहीये, याच्यामध्ये नाही, याच्यामध्ये तर दोन्ही स्त्रियाच आहेत, नाही चालत. आणि खाली सर्व याच्यामध्ये स्त्री आहे, म्हणून फक्त 3च गोष्टी येतील. कोणकोणत्या बघा, M1 M2 W येणारच नाही. वुमन प्रश्न बघ काय आहे, स्त्री नसावी, स्त्री पाहिजेच नाही. मग 1 2 आणि 3च येणार आहे, M3 आणि M2 M3. मग एन ऑफ सी किती आहे 1 2 3 आहे. किती आहे 3. चला घ्या स्क्रीनशॉट. ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघा प्रॉपर. एक नाणे व एक फासा एकाच वेळी फेकले असता. एक नाणं आहे आणि एक फासा आहे. ओके, एक नाणं आहे आणि एक फासा आहे आणि दोन्ही पण एकाच टाइमला एकाच वेळी फेकले तर काय येणार आहे बघा. दोन्ही सोबत फेकायचे. ऑलरेडी मागच्या लेक्चर मध्ये सर्व झालेलं आहे, रिपीट बघा तुम्ही. म्हणजे इथं नमुना अवकाश बघा काय येणार आहे. आता त्या कॉइन सोबत फासा आहे, म्हणजे कॉइन आहे म्हणजे हेड आणि टेल येणार आहे बघा. कॉइन आहे म्हणून हेड आणि टेल येणार आहे, आणि छापा आहे म्हणून काय येणार आहे बघा. हे आहे म्हणून हेड आणि टेल येणार आहे, आणि हे आहे म्हणून काय येणार आहे 1 2 3 4 5 आणि 6. मग ते दोन्ही फक्त सोबत लिहायचे आहेत आपल्याला. दोन्ही काय करायचे फक्त सोबत लिहायचे आहेत. म्हणजे हेड सोबत 1 लिहा, हेड सोबत 2, हेड सोबत 3, हेड सोबत 4, हेड सोबत 5 आणि हेड सोबत 6. नंतर बघा टेल सोबत 1, टेल सोबत 2, टेल सोबत 3, टेल सोबत 4, टेल सोबत 5 आणि टेल सोबत एन ऑफ एस किती आहे
टोटल किती आहे 12, वरचे 6 खालचे 6 किती आहे 12. ओके, इथं झालेलं आहे म्हणून थोडं स्पीडमध्ये घेतो आपण. घटना ए साठी अट छापा आणि विषम संख्या. लक्ष द्या, छापा पाहिजेत म्हणजे एच पाहिजेत, विषम संख्या म्हणजे काय रे शिकवलेल्या आहेत बघा. मग इथं ए जर म्हटलंय बघा, छापा म्हणजे एच सोबत पाहिजे, म्हणजे या टीचं तर काम नाहीच आहे, टीचं काम नाहीच आहे. याच्यामध्येच बघा की ज्याच्यामध्ये विषम संख्या आहे बघा, हे एक विषम संख्या आहे 1 3 आणि 5, बाकी 2 4 6 तर समसंख्या आहेत. बस मग तेच लिहायचं काय आहे बघा, हेड सोबत 1, हेड सोबत 3 आणि हेड सोबत 5 झाला याचा आन्सर. बघा एन ऑफ ए किती आहे रे मग 3. पुढचं बघा, घटना बी साठी अट काय दिली, हेड किंवा टी. लक्ष द्या, संभाव्यता आणि शक्यता, जी शक्यता असते ना याच्यामध्ये किंवाचा अर्थ होते आणि, किंवाचा अर्थ काय होते आणि. एवढं ध्यानात ठेवा, कारण शक्यता म्हणजे आपण दोन्ही पण घेतो. चला मग बी बरोबर हेड आणि टेल दोन्ही पण पाहिजेत आणि समसंख्या पाहिजेत. बघा, हेड आणि टेल आणि दोन्ही संख्या आणि समसंख्या कोणती सम, म्हणजे 2 4 6 1 2 3 1 2 3 टोटल 6. म्हणजे आपल्याला हेड सोबत 2, हेड सोबत 4, हेड सोबत 6, सेम तेच टी सोबत 2, टी सोबत 4 आणि टी सोबत 6. म्हणजे एन ऑफ बी किती आला रे 6 आला. चला पुढे बघा काय दिलंय रे, घटना सी साठी अट. चला सी साठी अट काय आहे बघा, फाशावरील संख्या 7 पेक्षा, किती पेक्षा, इथं 7 आहेत. ओके, 7 पेक्षा मोठी, 7 पेक्षा मोठी आणि काटा मिळणे अशी आहे. मग मेन म्हणजे 7 पेक्षा मोठी नसते, 7 पण नाही आहेत, फाशावर अंक 6 पर्यंतच आहेत, म्हणून इथं काही येणार का नाही येणार आहे, हा रिकामाच राहणार आहे. ओके, यालाच काय म्हणतात रिक्त संच. मग एन ऑफ सी किती आला रे भोपळा, काय आला 0. ओके, चला तर इथं आपण थांबूयात, भेटूत परत पुढच्या व्हिडिओमध्ये. ज्यांना ज्यांना प्रॉब्लेम असेल, काही समजत नसेल त्यांनी कमेंट करा, आणि ज्यांना ऑफलाईन क्लास लावायचा आहे त्यांनी कमेंटमध्ये मी ॲड्रेस आणि माझा मोबाईल नंबर देतोय, तुम्ही कॉल करू शकता. आपला क्लास शेगावमध्ये आहे. चला तर भेटूत. ओके, घ्या स्क्रीनशॉट.